नमस्कार. तर आपली ही ओढणी आहे आज. ही ओढणी कॉटनची आहे, प्युअर कॉटन, जे की मला वापरायची नव्हती. मग त्याचे मी मधून 2 तुकडे केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. असे हे 2 तुकडे केल्यानंतर आपण हे असं फोल्ड करून घेतोय मधून. मी काय बनवते हे सांगतेच तुम्हाला लवकरच. ही खालची साईड आहे डिझाईनची आणि ही वरची साईड आहे जिथे आपल्याला कटिंग करायचे. 14 किंवा 15 इंच आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. इथे मार्किंग केल्यानंतर इथे मार्किंग आपल्याला किती करायचंय, आपल्या 2 डोळ्यांचं अंतर मोजायचंय आपल्याला. माझ्या डोळ्याचं मोजलं तर 6 इंच येते. सो इथे 6 इंचावर मी म्हणजे 3 इंचावर खूण करते अशा पद्धतीने. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसणार नाही, माझा पिंक खडू आहे आणि रेशम पिंकच येते. हा एकदम अर्धा इंचाची ही छोटीशी बॉर्डर करून घ्यायची अशी. आणि आपण ड्रेसला कसं गळपट्टी लावतो तसं हे आपण कटिंग करायचं आणि उलटवून घ्यायचं, जे की मी तुम्हाला मशीनवर दाखवते. आणि ह्या नॉट पण आपण काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला 4 नॉट लागणार आहेत. ह्या साईडला 2, डोळ्याच्या ह्या साईडला, डोळ्याच्या त्या साईडला, अशा 2-2 म्हणजे 4 नॉट एका स्कार्फला लागणार आहेत. तर ह्या गळपट्ट्या पण मी कापून घेतलेल्या आहेत. गळपट्ट्या म्हणजेच स्लिपच्या पट्ट्या नॉट करायच्या आपल्याला इथे, अशी नाडी करतो तशी. तर हे सगळं व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही. तर आता मशीनवर जाऊयात आपण. तर चला आपण मशीनवर आलोय आता सगळ्यात अगोदर आपण ह्या नाड्या ज्या नॉट केल्यात आपण 1-1 इंचाच्या केलेल्या आहेत, त्याच्या आपण जस्ट पॅन्टला जशी शिवतो तशा नाडी शिवून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर सगळ्या स्ट्रिपने जोडून घेते व्यवस्थित आणि त्याची मोठी नाडी बनवते, कारण की मी एक नाही तर 2 स्कार्फ करते. तर त्याच्यामुळं मला नाडी भरपूर मोठीच लागेल त्याची. तर मी ही स्ट्रिप तयार करून घेते. पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, कारण की मला एवढ्या सगळ्या पट्ट्या तयार करायच्यात. तर चला, ही आपली नाडी एवढी सगळी शिवून झालेली आहे बघा. एवढं सगळं शिवून घेतलंय. आणि ही पट्टी आपल्याला जी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी गळपट्टीसाठी लावायची, ती ही पट्टी. आणि आता हे मधलं आपण जे मार्किंग करून घेतलं होतं ती ही जागा. वरतून आपण 14 इंचाचं अंतर सोडलंय, मगाशी सांगितलं मी तुम्हाला. तर इथं आता मी नुसती खूण करून घेणार आहे. जास्त इथं नॉर्मली खूण करून घेते फक्त, इकडून इथपर्यंत. कटिंग करायचं नाही आत्ताच. सगळ्यात अगोदर मी इथे वरती फोल्ड मारते, जे की आपण कटिंग केलेलं होतं ते फोल्ड मारून घेते. तर चला, आपली ही टिप मारून झालेली आहे. आणि आता मधला पार्ट जो आपण मार्किंग करून घेतलाय तो पार्ट हे इथे आहे. इथून एवढा हा पार्ट आहे. तर चला आपण हे शिवून घेऊयात आता. छोटंसं बॉक्स करून घ्यायचं आहे आपण इथे. सेम
सेम आपण ड्रेसला गळपट्टी करतो ना तोच प्रकारे, काही वेगळं करायचं नाहीये. अर्धा इंचाचीच पट्टी ठेवायची इथे मोजून, कारण की ते आपण ओढल्यानंतर ती जराशी ताणते पट्टी. हे असं झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी कसं शिवलंय ते. इकडनं पण बघा, हे पाही टिपची दिसतीये ती इथून एवढीच दिसतीये बघा. तर हा मध्ये आपण कटिंग करून घ्यायचं आता. असं करून कापलं आणि मग आता हे इकडं क्रॉसमध्ये, इकडं क्रॉसमध्ये आणि इकडे पण तसंच. असंच इथून नखाने आपण प्रेस करून घेऊयात. आता ही पट्टी पूर्ण आपण मागच्या साईडने घेतलेली करून. आता इथे आपण चारी साईडने टिप मारून घ्यायची. काही अवघड नाहीये, जस्ट आपला 4 टिपांमध्ये तयार झाला हा स्कार्फ असं म्हणता येईल. सो मी एक टिप इथं दाब टिप मारणार आहे, एक बॉर्डर ही हातशिलाई न करता इथे असे शिवून घेणार आहे. ठीक आहे, तर आता बॉर्डर लाईन करून घेऊया आपण. चल चला तर तुम्ही बघू शकता आपलं किती फिनिशिंग मध्ये ही आपली अर्धा इंचाची बॉर्डर तयार झाली. बॉर्डर म्हणण्यापेक्षा छोटंसं बिल म्हणूया. दोरे वगैरे कापून घ्यायचे लगेच, तर हे दोरे आपण शिल्लक ठेवणे ना काय होतं, एक धागा ओढला की बाकीचं पण तुटून जातं. तर इथे नॉट करूयात आपण. इथं 15-20 इंचाची तुम्ही नॉट घ्या, जसं तुमचं कापड असेल तसं घ्या, किंवा मोजून 15-16 इंचाची घेतली तरी चालेल, कारण की आपण स्कार्फ बांधतो तशी आपली ही गाठ पाठीमागे बसली पाहिजे. ठीक आहे,
हे पहा, मी एवढी घेतले, 4 नाड्या घेतल्या का. आणि आता ह्या नॉट लावण्याची पद्धत बघा तुम्ही. इथे आपण फोल्ड करायचं, फोल्ड म्हणजे डबल टिप टाकून घ्यायची अशा पद्धतीने. इथे पण आणि हेच आपण इकडे असं परत ह्याच्यावर दाब टिप टाकायची आपल्याला या दोन्ही नॉटवर. आता इकडच्या साईडला पण तसंच करायचं. तर चला, आपलं फायनली झालेलं आहे. आणि आता हे आपण मोजून 4 बोटाच्या अंतरावर इथे आपण हे असं एकावर एक ठेवायचं आणि इथे एक टिप मारून घ्यायची. बघितलं तुम्ही, ह्या नॉट जिथून सुरू होतं तिथून 4 इंचाच्या 4 बोटांच्या अंतरावर आपला बरोबर हे क्रॉस पकडायचं, हे मध्ये आलं पाहिजे. इकडचं पण तसंच करून घेऊयात. तर चला, फायनली आपला हा लुक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने खूप छान असं, खूप थोड्या वेळात आणि खूप कमी कापडात आणि वेस्ट टू यूज असं झालं थोडक्यात ते. आणि ह्या छान नाड्या आता ह्या अशा दिसणार पुन्हा क्रॉसमध्ये अशा. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं टिप नसेल मारायची ते इथं आपण जस्ट 2 गाठी मारल्या तरी चालू शकतं. चला, तर हा आपला स्कार्फ तयार झालेला आहे. खाली टिप आपली अगोदरची ती ओढणीची डिझाईन पण खूप छान आहे. आणि ओढणीची खालची डिझाईन कशी दिसेल आणि स्कार्फ बांधल्यानंतर कसं दिसेल, आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, बाय बाय. बाय म्हणजे लुक बघा आता.